कसं केलं? सकाळची ही अशी लगबग आणि त्यात आर्याची सारखी चालू असणारी ही गडबड. आता दिवस याच्यानेच संपतो आणि सुरू पण याच्यानेच होतो बरं का. ए बाई थांब गं. असं काही पण का चहा पडेल अंगावरती. किती शेअर करशील मला बिस्किट? पूर्ण टाकू? मग किती घेऊ बिस्किट? चार. ठीक आहे, आता 2 घेते वाटतं तर नंतर घेते 2. बस एवढं नका ना. 4 घेतले नाही तू. 4 घेतो. आता काय बोल? 1 1 2 3 4 1 2 3 4. 4 निघाले 1 2 निघायचे 1 2 3 4 असं. आता मग इंग्लिशचं शिकायचं मग मराठीचं पण शिकायचं असतं ना. 1 2 3 4 1 2 3 4. मराठी इंग्लिशमध्ये 4 आणि मराठीत 4. 4 कुशाने करायचं. का कुठं करतो पण आज आता मला कुशाची माहिती आहे ना. दुसरी टाईम झाली तुझी. नाही केव्हा येतो टाईम तुला उसा करायचा? काढी उद्या येईल का? अहो काढी काढ काल म्हणजे गेलेला दिवस असतो. उद्या म्हणजे येणारा दिवस. आणि काय झालं तर काल नाही येऊ शकत कधी परत. का जो काल गेलेला दिवस आहे ना तो रिपीट नाही होऊ शकत. तो पास्टमध्ये गेला आता. पास्ट मध्ये गेला काय पास्ट मध्ये काय असतं पास्टमध्ये गेलेली वेळ. गेली वेळ म्हणजे तो झोपलेला आहे पण त्याची ऑफिस पण नसते कपडे खाली कर. असे टाक पाहिजे लागला लागतोय सगळं लागत तर तो कोण आहे? लागला लागला आता म्हणजे लागला. नाही लागलं लागलं नाही ना लागलं. नाही ना ठीक आहे नाही लागलं. हॅलो हाय नमस्कार, मी लीना तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या फूड ब्लॉगवरती. हो, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी व्हिडिओजला लाईक पण करा, जेणेकरून तुमचं मिळालेलं एक लाईक मला मोटिवेट करेल की आपले व्हिडिओज कुणाला तरी आवडत आहेत आणि फक्त त्या लोकांसाठी आपण हा व्हिडिओ नक्कीच बनवायला घेऊ. असो, सकाळची गुड मॉर्निंग झालेली आहे छान अशी. आणि मॉर्निंग म्हटलं नाही का, सुट्टीचे दिवस काही असले की मुलांचं सकाळपासून लुडबुड अशी काही ह्या प्रमाणात चालूच असते, किचनमध्ये म्हणा किंवा बाकी इतर कामांमध्ये. तसेच लुडबुड आज सेम आर्याची पण चालू होती आणि तिला मेन म्हणजे माहिती आहे का, आज चहा करून बघायचा होता. असो तिला थोडा तो एक्सपिरियन्स घेऊ दिला आणि चहा पण तिला करू दिला. म्हटलं असो, आता ह्या गोष्टी नाहीत का, मला पण माहिती की आपल्याला पण कशा वाटायचे की आपण हे करायला पाहिजे किंवा आपल्याला करता यायला पाहिजे. बट मला एक म्हणायचं आहे की ह्या गोष्टींमध्ये जशी आवड मला होती त्या व्यतिरिक्त ती आवड माझ्या आर्याला नाही का अभ्यासामध्ये असायला पाहिजे किंवा इवन तिच्या ज्या गुणांना कुठेतरी चांगलं वाव मिळेल अशा काही कामांमध्ये तिला इंटरेस्ट असायला पाहिजे, अशी तरी माझी इच्छा आहे. म्हणून कदाचित झालं तितकं मी ह्या गोष्टीच्यापासून लांब ठेवते. आणि ती बरेचदा म्हणते, अगं मम्मी मला स्वयंपाक करायचा आहे, मला कधी करू देशील? मी तिला स्पष्ट आणि क्लिअरली सांगितलेलं आहे. ती बऱ्याचदा मला म्हटले की तिला मी बऱ्याचदा विचारते की अरे तुला काय बनायचं आहे मोठी झाल्यावरती. सो ती मला सांगत असते की मम्मा मला डॉक्टर बनायचं आहे, असं तसं काही. तर मग मी तिला सांगितलं, बाई तू ज्या दिवशी डॉक्टर बनून जाशील ना त्या दिवसाला मी तुला स्वयंपाक करू देईल, मग तू आधी डॉक्टर बन आणि मग मला सांग. ही आता तिचं ड्रीम आहे म्हणून ह्या कंडिशनने मी तिला समजावत असते. असं मला माझं किंवा असं कुठल्याही प्रकारचं काही तिला बर्डन वगैरे नाही. बट एक मुलांना म्हणत नाही का आपण मोटिवेशन त्या पद्धतीचं असायला पाहिजे की ठीक आहे यार, मी जर हे केलं तर मला ते करता येईल ना. असो, आणि असंही मला स्वयंपाक मला स्वतःला आवडत नव्हता लग्नाच्या आधी किंवा घरकाम मला आवडत नव्हते, तर ऑब्वियस आहे तिला पण ते काही आवडणार नाही. बट ते लहानपण असं आणि त्यांना खेळण्याची ती एक इच्छा असते की जे त्यांना त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. असो, आता सर्व काही लगबग आवरत असताना घरातली साफसफाई पण असते. मग आता ह्या घरातली जी कामं आहेत ना, ॲक्च्युअली लग्नाच्या आधी नसतो ह्या गोष्टींमध्ये एवढा इंटरेस्ट. बट
आय डोंट नो कसं की लग्नानंतर ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते एक सवयीसारखे बनून जातात आणि त्या आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य असा घटक बनून जातात की जे आपल्याला केल्या वाचून राहत नाही. हॅलो, हाय, वेलकम. कशा तुम्ही सगळे? मी लीना तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या फुल ब्लॉगवरती, डेली ब्लॉग्सवरती. सो आजचा दिवस संडे आहे आणि आज सगळं काही निवांत चालू आहे. चहा वगैरे आमच्या मालिकेचा घेऊन झाला आणि आता दिवसभर आणि पुढची धावपळ चालूच असेल, जी की मी तुमच्यासोबत शेअर करतच राहणार आहे. तर चला. आता ट्रॅजेडी ते बऱ्याचशा लोकांची काही अशी असते की अरे यार, काय केलं तुम्ही, एवढं शिक्षण वगैरे करून काय केलेलं आहे तुम्ही, शेवटी घर सांभाळावं लागते. आणि समाजामध्ये असे बरेचसे लोक आहेत की ते या पद्धतीने मुलींना ट्रोल करतात. खरं सांगू का, ज्या मुली शिकलेल्या असतात ना त्यांना घरके ना घाटका असतात का आणि कशा पद्धतीने तुम्हाला सांगू का सिरियसली. तर ॲक्च्युली कंडिशन अशी काही असते की आमची जिद्द असते, आमची धावपळ असते की शिक्षण करायचं आहे आणि काहीतरी जॉब वगैरे करू किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी काहीतरी एक म्हणत नाही का आपण एक स्टँड उभं करायचं आहे आणि ते करून घेऊ आम्ही, अशी काही आपली जिद्द असते. बट तुम्हाला ना आर्याची एक गोष्ट दाखवते मी तुम्हाला. जस्ट वेट. मला बघू दे ना एकदा प्लीज. तू पहिले व्हिडिओ शूट कर. व्हिडिओ शूट कर का तुझं? व्हिडिओ शूट मध्ये मी अंदाज दिसेल. करून दाखव मला. कसं असं 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 आणि असं असं कोण करतं ग? तू. मी करते असं? हां तुम्हाला बघून शिकलेस? हां छान केलं का पण? हां. कधी कळलं नव्हतं की म्हणजे लहान मुलं आपल्याला ह्या प्रमाणात नोटीस करू शकतात. आज बघून तिला मलाच आनंद होते माझा. काय केलं? चेटा म्हणून ऐकू शकतो. तिकडे आणते ती. तिकडे आणते तिकडे ती नको घेऊ. झाडांना पाणी टाकून दे ना प्लीज. हां, रेडी? दे किंवा टाकून पटापट. तुला आवडते झाडांची केअर करायला? आवडते? आपण आपल्या झाडांना पाणी नाही दिलं ना ते सुकतं ना. हो, पण तू खाली बसतेस ना, तर तुझी पॅन्ट खराब होईल. गॅलरीला मी जास्त क्लीन नाही केली बरेच दिवस झाले, 2 दिवस. तू क्लीन पण करून देशील मला गॅलरी? क्लीन करून देशील गॅलरी? झाडू मारायचं तिला. थँक्यू. जे कुंडी जास्त ड्राय झालीत ना, माती सगळी ड्राय झाली ना, त्याला जास्त पाणी घाल. सो ही अशी एक छोटीशी हेल्प जरी असली ना तरी भरपूर होऊन जाते आपल्याला मुलांकडनं मिळणारी. आज संडे आहे आणि तिलाही घरामध्ये कंटिन्यू खेळ करमत नाही. सो मी पण म्हटलं तिला चल बाई मला तरी हेल्प करा ॲटलिस्ट, की जेणेकरून माझी पण हेल्प होईल आणि तुझंही काम वगैरे होईल. त्यात बिझी असला तुला टाईम काही कळणार नाही असो. आणि राहिली गोष्ट तिची एक नाही का, मला एवढं माहिती आहे की ती काम मी जर तिला म्हटलं ना की अरे प्लीज मला तुझी ही हेल्प हवी आहे तर तू करशील का, तर ती मला कधी नाही म्हणत. ही गोष्ट तिची छान आहे आणि तेच ती आता करते. सो ऑलमोस्ट काम माझी बऱ्यापैकी आवडून झालेलं आहे. आता खूप छान राहिला शेवटचा स्वयंपाक. थँक्यू. ओके ओके, कर. असो, त्या सर्व गोष्टींचा बोलून काही फायदा नाही. बऱ्याचशी कामं लगबगतीने आवरून घेतली, स्वयंपाक वगैरे झाला, जेवण झाल्यानंतर किचन वगैरे आवरायला घेतलं. पण खरं सांगू का, जेव्हा हे व्हिडिओज वगैरे शूट करते ना आणि तेव्हा मी स्वतःला एक फ्रेममध्ये जेव्हा साऊंड वगैरे रेकॉर्ड करते किंवा व्हॉइस ओव्हर करते ना, तेव्हा स्वतःला नोटीस करते यार की मी सिरियसली आपण कधी नाही का एक पूर्णपणे म्हणजे एकाग्रतेने ह्या कामांना कधी करायला लागली, कधी शिकली. मला कधी असं जाणवतच नाही किंवा आठवतच नाही की यार मी
कधी म्हणजे जेव्हा लग्नाच्या आधीचा जर स्वतःचा विचार केला ना की यार मला सिरियसली या कामांमध्ये मी फक्त एक स्वप्न होतं माझं यार, मी फक्त नाही का स्वयंपाकाचं वगैरे किंवा ॲज अ हाऊसवाईफ म्हणून नाही राहणार, फक्त एवढं ते स्वप्न होतं. आणि कदाचित काळाची म्हणजे वेळ नाही का प्रत्येकाला अपोजिट वेने वागतो, तसं कदाचित माझ्यासोबत पण झालं असेल आणि वेळेने सेम तसंच केलं माझ्यासोबत पण. तू काय सांगतेस, तुला नाही करायचं, तुला हे करावंच लागेल असो. पण त्या गोष्टींमध्ये हार न मानता कुठेतरी आता एक मोटिवेशन घेतलं आणि यूट्यूब चॅनलला सुरुवात केलेली आहे. आता ह्या चॅनलमध्ये मिळणारा तुमचा प्रतिसाद मला माझ्या सक्सेसपर्यंत जाण्यास सपोर्ट करतो किंवा नाही करत, आता हे अजून तर काही कळलेलं नाही आहे. बट असो, माझी इच्छा आहे की करायचं आणि एक स्वतःला बिझी जरी ठेवलं ना तरी बाकीचे जे काही गोष्टी आहेत त्याच्यापासून आपण किंवा जे येणारे विचार आहेत निगेटिव्ह वेने ते यायचं बंद होतात आणि आपण कुठेतरी बिझी असल्यामुळे एक काम करतो आहे त्याचं पण आपल्याला ते म्हणत नाही का काय मिळतं, एक समाधान मिळतं. आणि त्याचप्रकारे माझ्यासोबत पण आता काही होत आहे आणि ते जे आपण हे काही करू नाही शकलो किंवा हे काही केलं नाही मी किंवा माझ्याकडनं हे झालं नाही, ह्या गोष्टींचा जो निगेटिव्ह थॉट्स होते आणि जे विचार होते ते बऱ्यापैकी कमी झाले आणि कुठेतरी आपण काहीतरी करतो आहे. आय नो सक्सेस जरा लांबचा विषय आहे, बट स्वतःच्या मनाला समाधान म्हणून ही सुरुवात केलेली. आता कदाचित कुठेतरी एक वेळ येईल जिथे स्टॉप होईल किंवा तिथून म्हणत नाही का फास्ट पण होऊ शकते असो. बट तुम्हाला माझे व्हिडिओज हे कसे आवडतात की नाही आवडतात तुम्ही कमेंट्स करून मला नक्की सांगू शकतात. आणि हो, ही जी कामं दिसतात ना ते एवढ्या शॉर्ट वेने एवढं स्पीड वगैरे वाढून आम्ही म्हणजे मी व्हिडिओ टाईमअप करून वगैरे केलेला असतो. बट हे कामं करायला सांगू का, खरंच खूप टाईम टेकिंग कामं असतात ही, जेणेकरून आपल्या आयुष्यातले अर्धा टाईम जो आहे ना ह्या कामांमध्ये निघून जातो ॲज अ लेडीज म्हणून. असं कामं तर असतातच सोबत, पण हे नाही का ह्या मॅडमांचं बिचाऱ्यांचं एवढं दिवसभर चालू असतं मध्ये आणि स्कूल जरी असलं ना जोपर्यंत आपलं 11-12 वाजेपर्यंत कामावरून होतात तोपर्यंत 12:30पर्यंत ह्या मॅडम घरी असतात. सो असो, काही कामं आवरून झालेली असतात, काही कामांना त्यांची बुडबुड चुडबुड असतेच. आता घर आणि घराची क्लिनिंग खरं सांगू का, एक भाग जर आपण व्यवस्थित क्लीन करत राहिलं ना तर खरं आपल्याला जास्त काही त्रासदायी ठरत नाही ते. सो मी पण ठरवलं, म्हटलं चला आज किचनची थोडी व्यवस्थित क्लिनिंग वगैरे करून घेऊया. जे भांडी वगैरे आहेत ते थोडे क्लीन करून घेतले ना तर मग हे हँडल करायला पण छान वाटतात. आणि त्यातल्या त्यात जेव्हा आपण क्लिनिंगला वगैरे काढतो ना सर्व, तेव्हा एवढा जास्त त्रास नाही होत, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टींमध्ये खूप अडकून राहावं लागतं किंवा कंटाळा येतो, मग असं काही वाटत नाही त्यावेळेला. सो मी पण म्हटलं चला आज थोडी किचनची क्लिनिंग वगैरे करून घेऊया. आता मिक्सर माझं व्हाईट कलरचं असल्यामुळे याला थोडंसं जरी डाग वगैरे असला ना लगेच दिसायला लागतात. त्यामुळे मी काय करते ना त्याला विकेंडला म्हणा आणि संडे माझा ठरलेलाच असतो की ऑलमोस्ट काही गोष्टी असतात किंवा काही कामं असतात ज्यांची मी कामं करून घेते. सो आता हे सगळे कामं करत असताना मिक्सर वगैरे तर क्लीन झाला तर माझ्या डोक्यामध्ये एक जुगाड आला. आता माहिती का, माझ्याकडे हे मातीचे पॉट्स होते आणि रील्स बघता मी कुठेतरी बघितलं की किचनला कनेक्टेड बेसिन नसावं, म्हणजे जल आणि अग्नी हे एका जागी राहू नाही शकत. सो त्याला डिवाईड करण्यासाठी आता हे माझं रेंटल घर आहे त्यामुळे मी तर काही करू शकत नाही. सो माझ्या मनामध्ये एक विचार आला आणि त्यांनी सांगितलं पण होतं ॲक्च्युली रीलमध्ये की बुवा तुम्ही असं काही करा की जे मातीचा जो पॉट वगैरे आहे ना तो घ्या आणि त्याच्या गॅस आणि हे जो आहे ना बेसिन ह्या एरियामध्ये मध्ये ठेवून द्या, जेणेकरून ते नाही का असं काही दिसेल की डिवाईड झालेलं आहे. आता ते केल्यानंतर मात्र तुम्हाला सांगू का सिरियसली ते इतकं काही छान दिसत होतं आणि मला तरी आजपर्यंतसुद्धा त्याची एक पॉझिटिव्ह वाईज माझ्या घरामध्ये येते आणि मला खूप आवडलं ते. आणि असं 2-3 फोटोज वगैरे क्लिक करून घेतले, थोडीशी शाईन पण मारून घेतली आणि शाईन वगैरे मारून झाल्यानंतर काम करून घेतले किचनचे. आता किचन सांगू का तुम्हाला, जेव्हा ते क्लीन वगैरे होऊन जातं आणि ते सगळं काही ओके दिसतं ना तेव्हा मनाला मात्र पूर्णपणे शांती लागते. आणि त्याचनंतर असं वाटतं की यार आपण जेवण करावं किंवा आपण आपल्या कामांपासून फ्री झालेले आहोत आणि एक म्हणजे म्हणत नाही का आपण मोकळा श्वास जो आहे ना आपल्याला तो घेऊ शकतो आणि तो सोडू शकतो आपण की अरे यार नाव आय एम टोटली फ्री फ्रॉम माय वर्क्स. असो, ती पण एक वेगळ्याच प्रकारची मज्जा असते आयुष्यामध्ये. आता तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. आय नो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी नाही का माझा व्हॉईस ओव्हर जास्त केलेला आहे, बट तुम्हाला व्हिडिओ आवडला
तर कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. आणि प्लीज कमेंट्स करताना कुठलीही असो फक्त पॉझिटिव्ह वेने करा, जेणेकरून मी ती म्हणत नाही का आपण खचणार नाही किंवा तुमच्या कमेंट्स मला वाईट वाटणार नाही. थँक्यू.